आधी म्हणजे बेसिकली तो काही जास्त मुलांच्यात नव्हता. थोडंसं त्याला भीती वाटायची. पण आता जसं इकडे जॉईन केल्यापासून थोडासा ओपन झाला आहे तो. खेळतो सगळ्यांशी, सगळ्या घरी जाऊन पण गोष्टी शेअर करतो. शेअर करायला शिकलो आहे. बेसिकली राईम्स जे आहेत स्वतः राईम्स शिकला आहे किंवा इथं तुम्ही जे काही शिकवलं आहे तो घरी जाऊन परत तो प्रॅक्टिस करतो. आम्हाला पण म्हणायला लावतो वगैरे वगैरे. त्या गोष्टी चालूच असतात त्याच्या. आणि थोडा एनर्जेटिक आणि थोडा ओपन झाला आहे. जर त्याला सांगितलं की खाऊन घेतं तो म्हणजे ऐकतो सगळ्या गोष्टी. तर ते एक त्याच्यात ड्रास्टिक चेंज झालेला आहे की गोष्टी ऐकतो तो वगैरे. आणि खेळण्याच्या बाबतीत आता तो थोडासा ओपन झालेला आहे. जसं मी बोललो की पहिलं तो घरात एकटा असायचा, दीदीसोबतच खेळायचा. पण आता इथं आल्यापासून बघतो आहे की आम्ही तो म्हणजे आणि पहिलं स्टार्टिंगला स्कूलला यायचं थोडंसं तो हे करायचा. पण नंतर हळूहळू जसे दिवस गेले तर पूर्ण तो ओपन झाला आणि आता स्वतःहून म्हणतो की मला स्कूलला जायचं. जरी सुट्टी असली तरी म्हणतो पप्पा मला स्कूलला जायचं, चला चला स्कूलला सोडा वगैरे. हा एक त्याच्यात थोडासा चेंज झाला की आता त्याला इंटरेस्ट थोडासा जनरेट झालेला आहे त्याच्यामध्ये. तर आय होप ही विल डू बेटर. आपण पूर्ण ट्रस्ट ठेवून आपण एखाद्या मुलाला आपण एखाद्या स्कूलमध्ये एनरोल करतो. तो दॅट इज हिज सेकंड हाऊस आपण असं म्हणू शकतो. आणि स्मार्ट लेक्स तेच मुलांमध्ये जी काही डेव्हलपमेंट आहे तर ती एकदम चांगल्या पद्धतीने वगैरे होती आहे. आणि इकडे एक गोष्ट मला आवडली की आपण बाकीच्या गोष्टी म्हणजे त्यांना जनगण मन शिकवतो. आपण राईम्स वगैरे विथ ॲक्शन्स शिकवले गेले जातात. आणि अजून सांगायचं म्हटलं की आपण अथर्वशीर्ष अजून बाकीच्या गोष्टी अशा गायत्री मंत्र वगैरे तो घरी पण ते म्हणत असतो. तर ते ह्या वयात मुलांना शिकवणं घरी तरी पॉसिबल होत नाही शक्यतो. पण इथं तुम्ही ते शिकवलं जातं ही एक गोष्ट मला खूप आवडली. आणि अजून तुम्ही बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ते आता मला सांगता येत नाही. पण तोच डिसिजन घेऊन मी इथे एनरोल केलेलं आहे, ॲडमिट केलेलं आहे. तर पहिली गोष्ट तर प्ले एरिया पण चांगला आहे, स्पेस पण चांगला आहे. आणि तुम्ही जे टीचर्स आहेत ते इंडिव्हिज्युअली म्हणजे लक्षही देता. जर मुलांना सुरुवातीला ते आता ते खात नाही तर तुम्ही त्यांना भरवतासुद्धा. ते एक चांगला प्लस पॉईंट आहे. मुलांना सवय लावता तुम्ही. जसं तुम्ही सांगितलं गेलं की तुम्ही एव्हरी आवर मुलांना वॉशरूम वगैरे पण ती पण सवय लावताय, खाण्याची सवय लावताय. ते एक चांगली गोष्ट आहे. कारण की हल्ली काय होतं मुलं घरी ऐकत नाही. आपण लाड करतो त्याच्यामुळं आपण त्यांना हे करतो. पण इथं ती एक सवय लावून जाते. ती एक चांगली सवय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं एज्युकेशन पण चांगलं आहे. जे की मी आता तुम्हाला मागचं सांगितलं की सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, व्यवस्थित शिकवल्या जातात. मंथली वाईज तुमचा एक पोर्शन आहे तो पण तुम्हाला सेंड केला जातो. त्या हिशोबाने तुमचा जो सिलेबस आहे तो कवर केला जातो. आणि मुलांमध्ये इंटरेस्ट तर दिसतोच आहे आणि डेव्हलपमेंट पण ऑब्व्हियसली दिसते आहे. तर हे मेजर रिझन्स आहे मी सजेस्ट करेल. टीचर्स तर आहेच, त्यांचा काही प्रॉब्लेम नाहीच आहे. तर टीचर वेल एज्युकेटेड पण आहेत. आणि कधी काही झालं डिस्कशन करायचं असेल तर टीचर्स आर रेडी टू डिस्कस. तर तुम्ही काही शेअर करू शकता किंवा फीडबॅक घ्यायचा असेल तर ते दे आर ओपन टू टेल दॅट ॲज वेल. सो दॅट इज द थिंग.